नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPSC चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण भारताचा प्राकृतिक भूगोल पाहत आहोत, ज्यामध्ये भारताच्या मुख्य भूमीतील हिमालयीन पर्वतीय श्रेणी, त्याचप्रमाणे मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, वेस्ट कोस्ट आणि ईस्ट कोस्ट, त्याचप्रमाणे पश्चिम घाट आणि पूर्व घाट या संदर्भात परीक्षाभिमुख माहिती पाहिलेली आहे. आज आपण भारताची बेटे आहेत ती महत्त्वपूर्ण बेटे पाहणार आहोत परीक्षाभिमुख. या अगोदर लेक्चरची जी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. जर ती लेक्चर पाहिली नसेल तर पाहून घ्या, अत्यंत महत्त्वाची लेक्चर अपलोड केलेली आहेत. ओके, लेक्चर सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल स्टडी MPSC तर स्टडी MPSC शेजारी दिसणाऱ्या सबस्क्राईब नावाचं जे लाल बटन आहे त्याला क्लिक करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. सो आपण लेक्चरला सुरुवात करू. बेटे म्हणजे काय हे समजावून घेऊ. एखादा भूभाग असेल, जमिनीचा भूभाग असेल, तो चारही बाजूने जर पाण्याने वेढलेला असेल, म्हणजे ते पाणी तलावा स्वरूपात असेल, नदी स्वरूपात असेल, सागरी स्वरूपात असेल, तो मधला भाग असतो त्यालाच आपण बेट असं म्हणतो. म्हणजेच काय, एखादा जमिनीचा भूभाग पाण्याने चारही बाजूने वेढलेला असेल त्याला बेट असं म्हणतो. ओके, ते नदीय बेट असेल, कदाचित तलाव बेट असेल आणि कदाचित सागरीय बेट असेल, कुठल्याही स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळतो. ओके, भारतीय बेटे पहा. भारताची जी सागरी प्रदेशात 2 बेटे आहेत, ज्यामध्ये अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेट ही महत्त्वपूर्ण जी 2 बेटं आहेत, जी की उष्णकटिबंधीय सागरी प्रदेशात स्थित आहेत. ओके, भारतीय जो खंड आहे, भारत देश आहे, तो उष्णकटिबंधीय सागरी प्रदेशात येतो, महत्त्वपूर्ण आहे. ओके, त्यामुळे ही 2 बेटे आहेत ती उष्णकटिबंधीय सागरी प्रदेशात स्थित आहेत. ओके, आता डिटेल्समध्ये पाहू. अंदमान आणि निकोबार बेटे पाहू. पहिल्यांदा त्याचं स्थान आहे बंगालच्या उपसागरामध्ये हे स्थित आहेत. अक्षरवृत्तीय विस्तार आहे तो 6°45' उत्तर अक्षरवृत्त ते 13°45' उत्तर अक्षरवृत्त. याचा विस्तार लक्षात ठेवा. अक्षरवृत्तीय विस्तार 6:45 ते 13:45 उत्तर अक्षरवृत्तीय. तर रेखावृत्तीय विस्तार आहे तो 92°10' पूर्व रेखावृत्त ते 94°15' पूर्व रेखावृत्तपर्यंत विस्तारलेले आहे. 92:10 ते 94:15 पूर्व रेखावृत्तपर्यंत याचा रेखावृत्तीय विस्तार आहे. याची दिशा आहे ती उत्तर दक्षिण स्वरूपात पसरलेला हे बेट आहे, महत्त्वपूर्ण आहे. याची लांबी 1962 किलोमीटर आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, लांबी विचारली जाऊ शकते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण आहे. या बेटांची जी लांबी आहे ती 1962 किलोमीटर आहे. क्षेत्रफळ आहे ते 8,249 चौरस किलोमीटर आहे, महत्त्वपूर्ण आहे. 8,249 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे या बेटाचं, महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या मुख्य भूमीपासूनचे सरासरी अंतर हे 1,220 किलोमीटर आहे. ओके, म्हणजे भारताची मुख्य भूमी आणि हे बेट याच्या दरम्यानचे जे अंतर आहे ते 1,220 किलोमीटर आहे, महत्त्वपूर्ण आहे. या बेटांवरती 572 बेटं असून त्यापैकी 38 बेटांवरती मानवी वसाहती आहेत, महत्त्वपूर्ण आहे. 2011च्या सेन्ससनुसार आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती मिळते आपल्याला की लोकसंख्या त्यांची 2,38,142 आहे. अंदमान आणि निकोबार बेटे ही एका चॅनलमुळे अक्षरवृत्तामुळे डिवायजेशन झालेलं आहे. ते अक्षरवृत्ताचं नंबर आहे 10° चॅनलमुळे हे विभाजित झालेलं आहे. उत्तरेकडे अंदमान तर दक्षिणेकडे निकोबार बेट आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा इथं की अंदमानमधील लिटल अंदमान आणि निकोबारमधील कार निकोबार यांच्यामधील जे चॅनल आहे 10° चॅनलमुळेच हे विभाजित झालेलं आहे. त्यामुळे अंदमानमधील लिटल अंदमान आणि निकोबारमधील कार निकोबार. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. अंदमान बेटांचा जो विस्तार आहे 10° ते 13°45' उत्तर. ओके, अक्षरवृत्तीय विस्तार आहे. ही बेटे जलमग्न पर्वत शृंखलेची शिखरे आहेत. ओके, महत्त्वपूर्ण आहे. ही बेटे प्रवाळ खडकांनी वेढलेली आहेत. ओके, ही जलमग्न पर्वत शृंखलेची शिखरे आहेत, म्हणजे पर्वतश्रेणी आहे
परंतु ती समुद्रात बुडाल्यामुळे त्याचे उत्तरेकडील पर्वताचा जो उत्तरेकडील भाग आहे तुम्हाला शिखराच्या स्वरूपात आपल्याला पाहावयास मिळतो बेटा स्वरूपात. आणि ही बेटे आहेत ती प्रवाळ खडकांनी वेढलेली आहेत. या बेटांचे 3 भागात विभाजन झालेले आहेत: उत्तर अंदमान, मध्य अंदमान आणि दक्षिण अंदमान. उत्तर अंदमान या भागातील सर्वात उंच शिखर आहे ते सॅडल पीक आहे. 738 मीटर उंच असणारं हे शिखर आहे. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. उत्तर अंदमानमध्ये सॅडल ही पीक सर्वात उंच आहे. त्याची उंची आहे 738 मीटर. हे शिखर या भागाच्या पूर्व भागात आहे, म्हणजे उत्तर अंदमान भागाच्या पूर्व भागात स्थित असणारं हे शिखर आहे. या भागाच्या पूर्वेकडील समुद्री भागात नाराकोंडम बेटे असून या नाराकोंडम हा सुप्त ज्वालामुखी आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय भूप्रदेशात समाविष्ट असणारा नाराकोंडम बेट आहे ते उत्तर अंदमानाच्या पूर्वेकडील सीमा सागरी भागात स्थित असणारा हे बेट असून तो एक सुप्त ज्वालामुखी आहे. ओके. या भागाच्या उत्तरेकडील भागात कोको बेट असून हे कोको बेट आहे ना, जी म्यानमार च्या ताब्यात आहे. महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. मध्य अंदमान या भागातील शिखर आहे ते माउंट डिओवेली. हे महत्त्वपूर्ण शिखर मध्य अंदमानमध्ये येतं. या भागाच्या पूर्वेकडील समुद्री भागात बॅरन बेट असून बॅरन हा एकमेव भारतातील जागृत ज्वालामुखी आहे. 2017च्या अगोदर हाच ज्वालामुखी हा सुप्त ज्वालामुखी होता. 2017च्या नंतर तो जागृत सक्रिय स्वरूपात पाहावयास मिळतो. महत्त्वपूर्ण आहे. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी म्हणजे बॅरन ज्वालामुखी, जो की मध्य अंदमानाच्या पूर्वेकडील समुद्री भागात स्थित आहेत. ओके. त्यानंतर दक्षिण अंदमान राजधानी पोर्ट ब्लेअर पूर्व भागात आपल्याला पाहावयास मिळते. जी अंदमान निकोबारची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर, जी दक्षिण अंदमानमध्ये स्थित आहे पूर्वी भागामध्ये. या भागातील शिखर आहे ते माउंट किओब. हे महत्त्वपूर्ण जे शिखर आहे जे की दक्षिण अंदमानमध्ये येतं. या भागाच्या पूर्वेकडील भागातील बेटे आहेत. बघा, या दक्षिण अंदमानाच्या पूर्वेकडील भागामध्ये काही स्थित बेटे आहेत समुद्रामध्ये पसरलेली उत्तर दक्षिण स्वरूपात. हॅवलॉक बेट, नील बेट आणि सर ह्युरोज बेट हे महत्त्वपूर्ण बेट आहेत जे की उत्तरेपासून दक्षिणेकडे पसरलेले आहे. सध्या भारत सरकारने यांचं नामकरण हॅवलॉक बेटाचं स्वराज्य, नील बेटाचं शहीद आणि सर ह्युरोज बेटाचं सुभाषचंद्र बोस असं करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, हॅवलॉक स्वराज्य, नील शहीद आणि सर ह्युरोज सुभाषचंद्र बोस. ओके. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यावरती प्रश्न येऊ शकतो कदाचित तुम्हाला. या भागाच्या दक्षिणेकडील लिटल अंदमान असून ते डंकन पॅसेजने विभागलेले आहे. महत्त्वपूर्ण आहे. दक्षिण अंदमानच्या दक्षिणेकडील भागामध्ये लिटल अंदमान असून ते डंकन पॅसेजने विभागले गेलेलं आहे. आणि जे विभाजन झालेलं आहे अंदमान आणि निकोबारमध्ये, ज्यामध्ये लिटल अंदमान आणि कार निकोबार यांच्यामध्ये ते 10 डिग्री चॅनल गेलेलं आहे, त्यामुळेच विभाजन झालेले आहे. लक्षात असू द्या. निकोबार बेटे, या बेटाचे सुद्धा 3 भाग आहेत. कार निकोबार उत्तरेकडील सर्वाधिक भाग, नंतर लिटल निकोबार मध्य भाग, ग्रेटर निकोबार आहे तो अति दक्षिणेकडील भाग. ओके. त्यामध्ये ग्रेटर निकोबार बघा, ग्रेट निकोबार बघा, या भागात भारताचे दक्षिण टोक अंतिम टोक वसलेले आहे, जे म्हणजे इंदिरा पॉईंट 6:45 उत्तर अक्षवृत्तीय विस्ताराचं जे पॉईंट आहे भारताच्या अंतिम टोक आहे. ओके. पूर्वीचं नाव या दक्षिण टोकाचे नाव होते ते पिग्मेलियन आणि पार्सन्स पॉईंट. ओके. 1984मध्ये यांचं नामकरण करण्यात आलं इंदिरा पॉईंट असं. ओके. त्या अगोदर 1984च्या अगोदर या दक्षिण टोकाचं नाव होतं ते पिग्मेलियन पार्सन्स पॉईंट असं होतं. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. या भागातील शिखर आहे ते माउंट थुईलर. हे महत्त्वपूर्ण शिखर आहे जे की निकोबार बेटामध्ये स्थित आहे. लक्षद्वीप बेट ही याचं स्थान आहे. या बेटांचं अरबी समुद्रात अक्षवृत्तीय विस्तार आहे तो 8 अंश उत्तर ते 12 अंश 20 उत्तर अक्षवृत्तीय विस्तार आहे. महत्त्वपूर्ण आहे. 8 ते 12-20 उत्तर अक्षवृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तार आहे तो 71 अंश 45 पूर्व ते 74 अंश पूर्व रेखावृत्तीय विस्तार आहे. क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर आहे. लांबी 132 किलोमीटर आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, याचं क्षेत्रफळ आहे 32 चौरस किलोमीटर, तर लांबी आहे 132 किलोमीटर आहे. ओके.
भारताच्या मुख्य भूमीपासूनचे अंतर आहे 108.78 किलोमीटर आहे. या बेट समूहात 27 बेटे असून त्यापैकी 11 बेटांवरती मानवी वसाहती स्थित आहे. महत्त्वपूर्ण आहे, या लक्षद्वीप बेटामध्ये 27 बेटे असून त्यापैकी 11 बेटावरती मानवी वसाहती राहतात. ओके, ही बेटे प्रवाळ खडकापासून तयार झालेली आहेत. महत्त्वपूर्ण आहे, 1973 साली लक्षद्वीप, मिनिकॉय, अमनदीव या बेट समूहाचे नामकरण लक्षद्वीप बेट करण्यात आलं. ओके, लक्षद्वीप बेटाचं नामकरण जे करण्यात आलं, त्या अगोदर लक्षद्वीप बेट नामकरणाच्या अगोदर कोणकोणते बेट समूह होते? लक्षद्वीप, मिनिकॉय, अमनदीव यांचं नामकरण लक्षद्वीप बेट करण्यात आलं. ओके, 1973 साली लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे विभाजित झालेले आहेत. 9 चॅनलमध्ये विभाजित झालेले आहेत. तर मिनिकॉय आणि मालदीव हा देश आहे, त्या दरम्यान 8 चॅनलमुळे विभाजित झालेले आहेत. ओके, लोकसंख्या आहे लक्षद्वीपची 64,429, तर साक्षरता ही 92.28% आहे. केरळ राज्यानंतर सर्वाधिक साक्षरता असणारं हे स्थान आहे भारतातील लक्षद्वीप बेट. ओके, दुसऱ्या क्रमांकाचं. ओके, हवामान, लक्षद्वीप बेटाचं हवामान आहे ते उष्णकटिबंधीय स्वरूपाचं आहे. तापमान 20 ते 32 अंश सेल्सिअस, तर उन्हाळ्यात इथले तापमान आहे तर 22 अंश ते 35 सेल्सिअस हिवाळ्यातील तापमान आहे. अंदमान निकोबार बेटामधील हवामान साहजिकच उष्णकटिबंधीय असणार. सरासरी तापमान हे 23 अंश ते 32 अंश सेल्सिअस. वार्षिक सरासरी जर पाऊस पडला तर तो 3000 मिलीमीटर पाहावयास मिळतो या ठिकाणी. नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवन, लक्षद्वीप बेटामध्ये या प्रदेशात जिवंत प्रवाळ आढळतात, कारण हे प्रवाळयुक्त बेट आहे. ओके, मासे, ट्यूना, स्वॉर्डफिश, डॉल्फिन प्रकारचे पाहावयास मिळतात या ठिकाणी. अंदमान निकोबार बेटामध्ये आर्द्र सदाहरित वने पाहावयास मिळतात, जी की भारताच्या मुख्य भूमीत आपल्याला पाहावयास मिळत नाही. ती वने आपल्याला अंदमान आणि निकोबार बेटामध्ये पाहावयास मिळतात, सदाहरित वने. प्राणीमध्ये हत्ती, भेकर, रानडुक्कर, सरपटणारे प्राणी या ठिकाणी आहेत. लोकसंख्या, वसाहती, लक्षद्वीप बेटावरती निवासी लोक हे किनारपट्टीत राहणाऱ्या मल्याळी लोकांसारखे पाहावयास मिळते. यांची जी राहणीमान आहे ती केरळ येथील मल्याळी लोकांसारखी पाहावयास मिळते. ओके, अंदमान निकोबार बेटावरती ग्रेट अंदमानी, जारबा, सेंटिनेलस इत्यादी आदिवासी जमाती आढळतात. प्रामुख्याने अंदमान निकोबार बेटाची जी लोकसंख्या आहे ती ट्रायबल्स पीपल्स आहे. ओके, आर्थिक विकास, ज्यामध्ये शेती, लक्षद्वीप चे सर्वाधिक क्षेत्र आहे ते नारळच्या लागवडीखाली सर्वाधिक आहे, त्यामुळे नारळ उत्पादनात लक्षद्वीप अग्रेसर आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये शेती, नारळ, सुपारी इत्यादीची लागवड केली जाते. ओके, उद्योगधंद्यामध्ये लक्षद्वीप बेटावरती भारत सरकारतर्फे नारळाच्या शेंड्यापासून धागे बनवण्याचे काही कारखाने उभारलेले आहेत लक्षद्वीप बेटावरती. तर अंदमान निकोबार बेटावरती ग्रामीण हस्तकला, शिंपले, लाकडापासून वस्तू बनवण्याचे उद्योग स्थित आहेत अंदमान निकोबार बेटावरती. ओके, वाहतूक, लक्षद्वीपावरती वाहतूक व्यवस्था आहे ती की हवाई आणि जलमार्गाने कनेक्ट आहे. या बेटावरती अगाती विमानतळ असून ते कोशीनशी कनेक्ट आहे. महत्त्वपूर्ण आहे, अगाती विमानतळ आहे जे की कोशीनशी कनेक्ट आहे. ओके, अंदमान निकोबार येथील पोर्ट ब्लेअर येथे विमानतळ असून ते चेन्नई आणि विशाखापट्टणमशी जोडले गेलेले आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षाभिमुख आपण माहिती कव्हर केलेलं आहे आणि जे प्राकृतिक विभाग आहेत भारताचे त्या संदर्भात या लेक्चरने त्याची समाप्ती होत आहे. सो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमची काही प्रतिक्रिया असेल तर त्याचप्रमाणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांना सुद्धा उपलब्ध होईल. पुढील लेक्चरची अपडेट मिळवण्यासाठी जर चॅनलला नवीन असाल व चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. तुर्तास आपण इथंच थांबू, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.